तर आता आम्ही नाश्ता केला आणि आमची तयारी पण झाली आणि आम्ही आता चाललो. आता याच्या पुढं आम्ही कुठं जाऊ माहीत नाही, कारण कुठं ना कुठं आम्ही फिरत असतो, नवीन जागा बघत असतो फिरायला. आणि आता ब्लॉग माझा झालाय मोठा, जर अजून कुठे गेलो तर सेकंड पार्ट हा असेल, नाहीतर मग त्याच्यातच टाकेन ना एंड करेन. चला आता बघू. मी नाश्ता करायला बसलोय ना, याचा बघा दुसरा चहा पितोय. त्या पराठा खाल्लं, काय काय खाल्लं अंशू? इकडं बघा इकडे बघा. नाही बघा. तर आम्ही आता कुठे चाललो अंशू? हा घरी. हे लोक आलेत का निघले तो? तर आता आम्ही आमच्या हॉटेलपासून, म्हणजे आम्ही जिथं राहिलो तिथं 5 मिनिटावर श्री मंदिर पंचायत, ते नढालचे नाही का ते मंदिर झाल्यात, तिकडे आम्ही आलो. जे जवळच होता म्हणून आलो आम्ही. पाऊस पण भरपूर आहे. केवढा भारी केलाय बघा. आणि साफसफाई पण आहे मस्त. तिकडे कोरीव काम पण केलंय. मस्त आहे ना मूर्ती. आणि यो डोंगर ना यो धुका. तर आम्ही इकडे नडालला मंदिरात आलोय आणि पाऊस आहे तरी गर्दी पण आहे आणि मस्त म्हणजे जाम भारी वाटते एकदम. आम्हाला पाऊस नाही पण एकदम भारी वाटते ना. साफसफाई पण आहे, मस्त वाटते. उन्हाळ्यात पण भारी वाटेल, कसं बसायला भेटेल ना. आता पावसाला आहे ना. काढले तर हे श्री साईबाबा भक्ता सवे सोबत होतो. इकडे गणपतीची मूर्ती महर्षी व्यास महर्षी गणपतीला सांगताना. इथं काय आहे? श्री गणपती कार्तिक प्रसंग, प्रदक्षिणा प्रसंग. हे सरस्वती मातेचा, श्री सरस्वती माता, श्री महालक्ष्मी माता,
श्री काली माता. तर आम्ही आता नडालच्या त्या मंदिरांचं पण दर्शन घेतला आणि आमचा चाललेला घरी जायचा प्लॅन. पण अंशूला जायचंय भुशी डॅमवर. तो बोलतो एवढा काय आम्ही भिजलोच नाही तिथे. अंशूचा नाही आमचा दोघांचा प्लॅन झालाय. आणि आता आम्ही चाललोय भुशी डॅमला लोणावल्याला. तिथं आम्ही अख्खा दिवस घालू आणि मग घरी येऊ. टायगर पॉइंट आणि भुशी डॅमला जाऊ. तर आता चला बघू. आता शनिवारी म्हणून गर्दी पण जाम असेल, पण बघू आता कसं काय व्यू झालाय. आणि एवढा धुका पडलाय जाम भारी वाटते. आणि आता आम्ही चाललोय लोणावल्याला. आणि यांची तोंडा फिरल्यात. याला घरातच टिब्या बघायला लागतात. अंशू तिला पण घरात टीव्ही बघायला लागते. आणि एक नंबर पेमेंट झालाय. जाम मज्जा येणार आहे भुशी डॅमला. तो केवढा धुका झालाय. तर यो बघा केवढा मोठा विमान उतरवलंय. विमान उतरवलं रे. म्हणजे यो असाच हेवी ठेवलाय. तो मॉन्ट्रियलिया आम्ही गेलतो ना त्याच लोकांचा हा रिसॉर्ट आहे आणि तिथे आहे. तर यो बघा केवढा मोठा आहे. आणि हा म्हणजे आपण जसा बसतो ना तेवढाच मोठा आहे यो. आणि मॉन्ट्रियलिया जो रिसॉर्ट आहे ना त्याच्या बाहेरच आहे. मस्त वाटतं म्हणजे बघायला. आता आम्ही खोपोली ते तर आता आम्ही खोपोलीच्या बाहेर आता निघलोय आम्ही. आणि एवढे भारी डोंगर वाटतात ना. धबधबे पण एवढे. आणि गगनगिरी महाराजांचा मठ सुद्धा आहे. आम्ही इथे आलतो पण. आणि धबधबा केवढा भारी वाटतोय. तर केवढा भारी वाटतोय ना. एवढे छोटे छोटे धबधबे झाल्यात ना. जाम भारी वाटते. ना आज शनिवार आहे. पाऊस पण भरपूर पडतोय. आता आम्ही घाटाला लागलोय ना. धुका बघा केवढा आहे. तर आता आम्ही भुशी डॅमवर आलोय. आणि भुशी डॅमवर एवढा पाऊस पडतोय आणि थंडी पण एवढी वाजते. आता आतमध्ये जाऊ. तर एवढा पाणी आहे एवढा का तिथं पायऱ्या पण बसायला म्हणजे जागा नाही. सगळे पायऱ्या बनतात. एवढा पाणी आहे. तर भुशी डॅम वरून आम्ही जस्ट निघालो. आणि भुशी डॅमला एवढा म्हणजे एवढा पाणी होता. फोर्स जाम म्हणजे जाम होता. पायऱ्या तर बसायला पण हे नव्हता.
थोडा वेळ आम्ही मजा केली आणि निघलो. आणि आता आम्ही चाललो टायगर पॉईंटला, म्हणजे इकडं आलो तर बोललो टायगर पॉईंटला जाऊ नाही का अंशू. आणि इथं तर एवढा धुका आहे, म्हणजे जामच धुका आहे. दाखवते तुम्हाला. एवढा धुका आहे. तर आम्ही आता टायगर पॉईंटला आलो ना. टायगर पॉईंटला एवढा म्हणजे धुका ना, हवा पण जाम सुटते. उडाशील अंशू. एवढी हवा सुटले तर छत्र्या उडताय. पाऊस नाही पण भरपूर धुका आहे आणि हवा जाम सुटले, पण भारी वाटते. अंशू कसा वाटते तुला? हा काय वाटते? तर आम्ही टायगर पॉईंटवरून निघलो आणि टायगर पॉईंटवर जाम धुका, जाम हवा आणि नाश्ता बिष्टा केला. आणि आता आम्ही जाऊ घरी. ते बोलत ते राहू कुठेतरी, ते मिळले नको कारण पोरा कंटाळतात. तर चला आता डायरेक्ट घरीच भेटू. बघू कुठं थांबलो तर काढेन. लोणावल्यात पण एवढा पाऊस आहे, बापरे जाम पाऊस आहे. आणि तिकडं पण पाऊस पडतोय भिवंडीला, आमच्याकडे पण भरपूर पाऊस पडतोय. आणि जाम पाऊस आणि जाम ट्रॅफिक. हसत होते. पाऊस थांबायचा नाव नाही. कॉपीराइट आहे. मस्त पाऊस भेटला ना, मस्त क्लायमेट भेटला. हे